नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. तर आज सकाळी सकाळी मस्त अशी कोंबडी आणि तिची पिल्लं बघा चारा शोधण्यासाठी बाहेर पडलेत. कसं ते त्यांचं अन्न शोधत आहेत आणि हे बघून खूप छान वाटतं की आई जिथे जाते तिथे तिची पिल्लं पण जातात. ते हे दृश्य बघण्यासाठी खरंच गावीच यावं लागतं. आणि हे सोडलं ना यांना, हे परत संध्याकाळी आपल्या घरी पण आपोआप जातात. आणि आज आमच्या घरातलं आहे ना कोटाला आधी पडली आहे काल, आणि आज स्लॅब पडणार आहे. त्यासाठीच हे मागवलं आहे, मिक्सर बोलतात त्याला. कारण की ते लोक हाताने पण करू शकतात, पण त्याला आहे ना 2-3 दिवस लागतात हाताने करण्यासाठी, स्लॅब पडण्यासाठी. तर बोललं की आपल्याला एवढा टाईम पण नाही आहे, त्यामुळे मिक्सर मागवलं आहे. काय नाही, जास्त फरक नसतो, 5-10 हजाराचा फरक असतो. एवढंच का त्याला 2-3 दिवस लागतात आणि हे 1-1.5 तासात होतं. किती टाईम असतो बघा आपला. तर हे मिक्सर मी आपल्या मुंबईला वगैरे भरपूर ठिकाणी असतं हे, पण त्याचं काय काम आहे हे पहिल्यांदाच अनुभवायला भेटलं आहे. हे जे पाईप लावलेत ना आडवे, ते आपल्या वरती स्लॅबवर सोडलेत त्या लोकांनी, आणि इतके हेवी असतात ना हे पाईप. ते लोक हे वेगवेगळे असतात, ते लोक जॉईंट करतात त्यांना, त्या पाईपांना, आणि वरपर्यंत सोडतात. आणि हा मिक्सर असतो ना त्याच्यामध्ये रेती, सिमेंट, परत ते औषधं असतात काय त्यांची, ती टाकतात. कारण की सिमेंट व्यवस्थित फिट होण्यासाठी वगैरे, तडा जाऊ नये त्यासाठी असं, किंवा लिकेज होऊ नये त्यासाठी ते लोक त्या सिमेंटमध्ये काय काय टाकतात. आणि हे बघा, हे पहिलं पाणी टाकून बघतात वरपर्यंत पोचते की नाही व्यवस्थित. आणि त्यानंतर याच्यामध्ये जे फिरतं आहे, मिक्स होतं आहे सगळं, याला मिक्सर म्हणूनच बोलले. आपण पण मिक्सर लावतो घरी, त्याच्यामध्ये जे सगळा मसाला एकत्र होतो तसंच हे पण आहे. ह्याच्यामध्ये फक्त ते लोक टाकून आणतात रेती, सिमेंट वगैरे. किती पाहिजे त्यांना बरोबर अंदाज असतो. बघा किती जोरदार पडतं हे, आणि याचं वजन पण खूप असतं. आणि हे आता वरपर्यंत जाणार आहे. आणि जे खरंच त्यांना अनुभव आहे ह्या गोष्टीचा, जे लोक नेहमी करतात त्या लोकांना, अशाच माणसांना बोलवा तुम्ही. कारण की हे दिसतं तेवढं सोपं नाही आहे. मी पहिल्यांदाच बघितलं आहे, कारण की ह्याचा आवाज पण एवढा होतो ना, बापरे. आणि वरती पण जेव्हा स्लॅबवर आपण म्हणजे पाडतो हे सगळं, तर बघा एका ठिकाणी नाही पाडायचं, पाडलं का पटापट हलवायला पाहिजे तिथून, नाहीतर ते ना खाली वाकलं जातं. ते अँगल टाकलेलं असतात आपण ते, त्यामुळे व्यवस्थित हळूवारपणेच करावं लागतं हे सगळं. आणि ह्या लाद्यांवर आणि व्यवस्थित पाय देऊनच सगळं, कारण की मधोमध लाद्या असतात त्या टीपट्टीच्या, त्यामुळे व्यवस्थित हे करावं लागतं. तर आमचं स्लॅब पण काम चालू असताना थोडं जरा प्रॉब्लेम झाला, कारण की थोडं खाली दबल्यासारखं झालं थोडं. तर नंतर केलं त्यांनी व्यवस्थित. तर बघा आता हे किती छान वाटतं हा स्लॅब पडला तर. आणि स्लॅब पडला ना तर त्याच्यावर लगेच पाणी नाही टाकायचं, म्हणजे अर्धा-1 तासाने तुम्ही पाणी मारू शकता त्याच्यावर, कारण की ते लगेच फिट्ट होतं 1 तासामध्ये वगैरे. म्हणून 1-1.5 तासानंतर पाणी मारलं तरी चालेल तुम्ही लोकांनी. आणि स्लॅब हा झाला आमचा. आणि त्याच्यानंतर हे कावळे एवढे ओरडत होते ना, जेणेकरून मीटिंगच बसलेली त्यांची, एवढे एकमेकांना आवाज देत होते. पण बघा प्राण्यांना पण किती समजतं. जेव्हा चिमण्यांची मीटिंग असते तेव्हा चिमण्या येतात, जेव्हा कावळ्यांची मीटिंग असते तेव्हा कावळे येतात. त्यांच्यामध्ये दुसरं कोणतं पक्षी आलेलं चालत नाही त्यांना. त्यामुळे बघा किती छान वाटते हे त्यांची मीटिंग. आणि आज संध्याकाळी ना गुलाबी चंद्र होणार होता, त्यामुळे आम्ही मस्त जेवण असं बाहेर आलो. तर खरोखर बघा तुम्हाला दिसत असेल मोबाईलमध्ये, एवढं कॅप्चर नाही झालं आहे, पण जेवढं झालं तेवढं मी केलं आहे. आणि गावी असल्यामुळे प्रदूषण नसतं, त्यामुळे त्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित आले गुलाबी चंद्र. तुम्हाला पण मुंबईला दिसलाच असेल ना, तर दिसला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आम्ही मस्त असं सकाळी उठलो आहे, आणि आमची दीदी ही स्लॅबवर पाणी मारते आहे, कारण की संध्याकाळी आम्ही मारलं नव्हतं पाणी. सकाळी उठल्या मारूया, त्यामुळे तिची दुसरी वेळ पाणी मारायची. आणि हे बघा इथे साचलं ना पाणी, ही जागा थोडी खाली गेलेली आमची, पण काय नाही त्यांनी व्यवस्थित करून दिली, उचलून दिली ती. खाली अँगल आहे ना ते उचलून दिलं आम्हाला. आणि आम्ही अजून एक अँगल लावला, उगाच रिक्स नको, भीती वाटते म्हणून तुम्हाला मी सांगितलं का जो व्यवस्थित करतो वगैरे त्यालाच सांगा काम घराचं करायला. तर हे आमच्या घरामागे हा रस्ता आहे ना, तो मेन रोड आहे आमचा, जिथून गाड्या जात आहेत बघा, त्याच्या बाजूलाच आमचं घर आहे. आणि आता आम्ही मस्त असं संध्याकाळच्या टायमाला दुकानामध्ये आलो आहे. म्हणजे एक
आरसिका म्हणून आहे शोरूम, तिथे आम्ही फ्रीज खरेदी करायला आलो आहे. कारण की तुम्हाला तर माहिती आहे खूप असं आता गरम होतं आणि हे पहिलं पाऊल आहे. म्हणजे लहान मुलांचे कपडे भेटतात त्याच्याच बाजूला आहे शोरूम आणि ते प्रत्येक कंपनीचे प्रोडक्ट म्हणजे तुम्हाला जे पाहिजे त्या कंपनीचं आहे इथे सगळं. तिथे लिहिलेलं पण वरती बघा. तर आम्ही आलो इथे आणि आम्ही सगळे फ्रीज बघितले, पण आम्हाला मोठे फ्रीज नको हवे होते, सिंगल डोअरचंच हवं होता. कारण की गावी काय करायचं एवढा आपण 2 दिवस येणार आणि उगाच जागा अडवायची आणि फक्त आपल्याला काय बाटल्या थंड करायच्या असतात गावी आलं का, ते मेन एक काम असतं आपलं थंड पाणी प्यायचं. तर मी फ्रीज सगळे बघितले. मला एक फ्रीज आवडला, तो म्हणजे LGचा आणि छोटा पण होता, बघायला खूप छान पण होता, म्हणजे यूजफुल होता मस्त. आणि जिथे आम्ही घर बांधतो तिथे व्यवस्थित बसणार होता एका साईडला कोपऱ्यात, त्यामुळे मी फ्रीज LGचाच घेतला आहे. आणि भरपूर फ्रीज एवढे छान छान होते नाही तर सगळ्या कंपनीचे, पण काय करणार आपण, आपला बजेट पण नाही तेवढा, त्यामुळे बजेटनुसार मी छोटा असा फ्रीज घेतला आहे. तर तुम्हाला दिसेल तो घरी गेल्यावर मी कोणता फ्रीज घेतला आहे तो. आणि ते AC वगैरे पण होते आणि खूप छान रिजनेबल भावातच देत होते ते लोक पण. आणि हा फ्रीज ना हा पण खूप छान होता ओनिडाचा वगैरे, पण बजेटमुळे आम्ही नाही घेतला तो, शेवटी LGचाच फ्रीज घेतला आम्ही. हे बघा आतमध्ये याच्या असं आहे, म्हणजे बाटल्या वगैरे व्यवस्थित राहतील. आणि काय करायचं एवढा मोठा, छोटे बरे आपले गाव साईडला. TV पण इतक्या छान छान होत्या इथे, जसं आपण घेऊ तशा त्या रेंटमध्ये होत्या इथं TV. आणि आता मुंबईसारखंच इथे पण गावाला मोठमोठे शोरूम असतात, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि मी जेव्हा पाठीवळून बघितलं तेव्हा इथं मला आपले स्वामी महाराज दिसले. एवढा आनंद झाला मला ते स्वामी महाराजांचं मंदिर बघून. तर मी त्यांना विचारलं का स्वामी महाराजांचं मंदिर आहे, ते बोलले हो. तर मी पटकन असं दीदीला बोलत चला आपण दर्शन घेऊन येऊया. तर ते फ्रीज राहिलं बाजूला, याला बोललं, माझ्या मिस्टरांना बोललं तुम्ही बिल वगैरे बघा मी जाऊन इथे. तर मी मस्त असं दर्शन घेण्यासाठी आले महाराजांचं. आणि ही छोटी परी बघा कशी पळते कोकोला बघून. तर जसं काय आम्हाला स्वामी महाराजच आतमध्ये बोलवत आहेत. तर मस्त असं दर्शन झालं स्वामी महाराजांचं. मस्तच वाटतं, स्वामींचं रूप बघा किती छान वाटतं आहे. आणि स्वामींना मस्त असा मुजरा केला आणि तिथून आम्ही निघण्यासाठी उभे राहिलो, पण जायला वाटत नव्हतं. कारण की स्वामींच्या मठातून वगैरे पटकन निघोशी वाटतच नाही आपल्याला. आणि स्वामींना मुजरा केला आणि बोललं स्वामी असेच पाठीशी राहा आमच्या. आणि रात्र खूप झालेली, गावाला समजत नाही, मुंबईला समजत नाही, पण गावी पटकन असा अंधार वाटतो. आणि आम्ही निघालो मग, कारण की घरी पण जायचं होतं, परत जेवण वगैरे बनवायचं होतं. आणि आम्ही यायच्या आधी फ्रीज घरामध्ये हजर झालेला. तर हा LGचा फ्रीज आहे, तुम्हाला मी बोललं मी घेते म्हणून LGचाच घेतला आहे. आणि तुम्ही बघू शकता मी कोणता घेतला आहे, ज्याला मी हात लावला तुम्हाला दाखवलेला ओपन करून तोच घेतला आहे. तर तुम्ही कोणी खेडमध्ये असाल तर नक्की त्या शोरूमला तुम्ही भेट द्या, खूप छान प्रोडक्ट वस्तू आहेत तिथे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आजचा कसा वाटला, जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.